मग स्टिम्युलेट कसं करायचं? सिम्पल 2-3 गोष्टी ज्या आम्ही करतो ते म्हणजे वॉर्म कंप्रेसेस, म्हणजे सकाळी गरम पाण्यात टॉवेल भिजवायचा, डोळ्यावर 5-10 मिनिटं शेकायचं आणि मसाज पापणीला. ओके, त्याच्यामुळे ते ग्रंथी ओपन होतात. याला एक दुसरा मास्क पण येतो, सिम्पल मास्क असतो, कुठल्याही बॅटरीला किंवा आपल्या मोबाईलला लावू शकतो, डोळ्यावर ठेवायचा तो, आणि इकडे 43 डिग्रीज टेम्परेचर तो 10 मिनिटं मेंटेन ठेवतो. मग त्या बरोबर टेम्परेचरला काय होतं, ते ऑइल आपलं सिक्रीट व्हायला लागतं. ओके, ते रोज 10 मिनिटं, एक सकाळी 10 मिनिटं, संध्याकाळी 10 मिनिटं केलं की हे ब्लॉकेजेस जे झालेत त्यातले, जे आम्ही आता फोटो काढले ना पापणीचे, त्यात दिसतात आपल्याला, तर ते हळूहळू क्लिअर व्हायला लागतात आपले. ओके, तर हे ब्लॉकेजेस एकदा क्लिअर झाले, हे पापणीचे फोटो काढलेत ना, या ते ब्लॉकेजेस आहेत, कारण पापणीचे ग्रंथी जाड झालेत, कारण त्याला जायला मार्ग मिळत नाही. मग ते क्लिअर व्हायला लागले की हळूहळू त्याच्यातून ऑइल तयार व्हायला लागतं. म्हणजे हे सांगितलं असं गरम शेकायला. एक त्याच्यात आता आपल्याला गरज नाही, पण जर हे न कमी नाही झालं तर आम्ही एक IPL थेरपी करतो. IPL थेरपी म्हणजे लाईटनं आम्ही शेक देतो इथं. मग त्या लाईटनं काय होतं, तिथल्या ग्रंथी पण स्टिम्युलेट होतात आणि नर्व स्टिम्युलेट होतात. मग त्याच्यामुळे ते ऑइल सिक्रिशन वाढतं. हे मग काही वेळा आम्हाला जर ह्यांना रिस्पॉन्ड नाही होतं वाटलं तर आम्ही करणार. ओके, सो फर्स्ट लाईन मी काय सांगितलं, गरम पाण्याने शेकायचं. सेकंड जे मी सांगितलं, आय मास्क 10-10 मिनिटं सकाळ संध्याकाळ, इलेक्ट्रिक असते, बॅटरीला अटॅच केलं की ते शेक देतो आपल्याला. घरीच करायचं असतं ते 10-10 मिनिटं. ओके, प्लस आपल्याला डाएट पण इम्प्रूव्ह करावं लागतं. आता काय तुमचं आज ते लाईफस्टाईल कशी आपली इनडोअर झाली, आता आउटडोअर कमी आहे, त्यामुळे व्हिटॅमिन डी कमी होतं शरीरातलं. ओके, तर व्हिटॅमिन डी सुद्धा ऑइलसाठी गरजेचं असतं. ओके, आपल्या डोळ्याचं जे सूज असते, इन्फ्लेमेशन, ते व्हिटॅमिन डी न कमी होते. तर मी व्हिटॅमिन डी सप्लिमेंट देणार. Omega-3च्या कॅप्सूल असतात आपल्या नॉर्मल याच्यात, अक्रोड बदाम वगैरे असतात ना, ड्रायफ्रूट, त्यात पण Omega-3 असतं, पण या कॅप्सूलमध्ये जास्त प्रमाणात असतं. Omega-3चा यूज काय असतो, सगळे जे ऑइल आहे, इव्हन स्किन ड्राय होते आपली. ओके, पण ती Omega-3 न ती इम्प्रूव्ह होते आपली स्किन. तसंच डोळ्याची ऑइलचे ग्रंथी Omega-3 न इम्प्रूव्ह होतात. तर त्या कॅप्सूल घ्यायच्या आपण. ओके, आणि मी एक लुब्रिकेटिंग ड्रॉप देणार, कारण आपल्याला डोळ्याला आराम वाटायला पाहिजे, आणि थोडंसं इन्फ्लेमेशन कमी करायला काही मी अँटी इन्फ्लेमेटरी ड्रॉप देणार. हे साधारण आपण 1 ते 2 महिन्याचा कोर्स देतो मी तुम्हाला. तर त्यांना हे सिम्पटम्स हळूहळू तुमचे कमी व्हायला लागतात. ओके, डेंजरस नाही, काहीच नाही. फक्त आता काय झालंय, तुमचं स्टार्ट झालंय ना हे ड्रायनेस व्हायचा. आता आपल्याला तो आत्ताच आपण ट्रीट केला, तो काही होईल, वाढणार नाही. ओके, वाढला तर काय होतं, नंतर प्रॉब्लेम सारखं मग इचिंग वाटायला लागतं, किंवा सकाळी उठल्या उठल्या डोळे चिकटतायत का असं वाटतं. मग इतर स्ट्रेन येतो, की जरा जरी स्क्रीन वापरला की स्ट्रेन यायला लागतो. हे आपल्याला स्टॉप करायचं आता. ओके, त्यासाठी मी मेडिसिन लिहून देतो. मी सांगितलं वॉर्म कंप्रेसेस रोज करा तुम्ही. आपण 2 महिन्यांनी एकदा परत पाहूया. आणि इलेक्ट्रिक ते बी देणार, ते पण देणार, मास्क देणार तुम्हाला.